तर शिंदे, अजित पवार आणि ठाकरे यांचा आज सभांचा धडाका या ठिकाणी सुरू आहे। मुक्ताईनगरमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंचरमधून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खोपोलीमधून उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा नारळ फोडलाय। काही प्राणी म्हणजे गाढव सुद्धा विचारत नव्हता तेव्हा आता मला असं वाटतं की आम्ही गाढवपणा केला की या नाकर्त्यांना नालायकांना खांद्यावरती घेऊन महाराष्ट्र दाखवला आणि आज त्यांचं काम झाल्यानंतर ते आज आपल्याला संपवायला निघालेत। तसं पाहिलं तर आज माझ्याकडे पक्ष ठेवलेला नाही, चिन्ह ठेवलेलं नाही, माझ्याकडे तर काहीच नाही, तरी देखील एवढी अशी प्रचंड गर्दी जिथे जातोय तिथे होते। आणि रोज भाजपवाल्यांना आणि भाजपच्या भाडोत्री लोकांना उद्धव ठाकरेला शिव्या दिल्याशिवाय झोपच येत नाही। आता मी इथे तुमच्या समोर आहे, आम्ही 50 खोके नाहीत, 50 कोटी मागितले ते कशासाठी? पर्यटन क्षेत्रासाठी, या जनतेच्या सेवेसाठी। हे असे आमचे लोक आहेत। 50 लोक आज ताकदीने उभे राहिले आणि आज फक्त काय मागतायत तर आपल्या मतदारसंघातल्या विकासासाठी पैसे मागतायत। मला काय मिळालं यापेक्षा माझ्या मतदारसंघामध्ये मी काय देऊ शकतो हे बघणारा हा चंद्रकांत पाटील हा तुमचा आमदार आहे। ह्याच्यात फरक आहे। कोणी उद्योगपती आल्यानंतर माझं काय हे म्हणण्याचं काम लोक करत होते, म्हणून उद्योग जात होते। आज उद्योग आल्यानंतर आम्ही त्याला सबसिडी देतो। एवढ्या रकमेचा मी अर्थसंकल्प सादर करतो। कशाला म्हणतात 6 लाख? एकाने या आणि इतर तुम्हाला कागद आणि पेन देतो, दाखवा 6 लाख कोटी काढून। आकडा चेष्टा नाही। आज आम्ही हे सगळं करतोय। दिलीपरावांनी पण 1 वर्ष अर्थ मंत्रालय सांभाळलं, मी 8 वर्ष सांभाळतोय। आम्ही कशात कमी पडतो सांगा ना? तुमची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गेले 30 वर्ष आम्ही तिथे चांगली चालवली। तुमची जिल्हा परिषद आम्ही चांगली चालवली। आज काही सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर आहे, त्याच्यावर तालुका पंचायत जिल्हा परिषदेमध्ये आज निवडणुका होऊ शकत नाही। आम्हालाही वाटतं की ते लवकर निकाल लागावा आणि आमच्यासारखं खालच्याही कार्यकर्त्यांना संधी मिळावी। आज पुणे जिल्हा दूध संघ भगवानराव पासलकर इथं बसलेत, विचारा तिथं कुठली अडचण आली तर विष्णू असेल, बाकीचे आम्ही सगळे असू, दूर करण्याचा प्रयत्न करतो। कारण संस्था कायमच्या राहणार आहे। तुम्ही आम्ही आज असू उद्या नसू, संस्था कायमची आहे आणि ती टिकली पाहिजे। महाराष्ट्राला तेवढे पार करणार, पण निवडणुका जाहीर झाल्या नसताना सुद्धा भारतीय जनता पक्षाने काल 195 लोकांची यादी जाहीर केली। चांगली गोष्ट आहे। 195 लोकांची यादी जाहीर केली म्हटल्यानंतर साहजिकच आहे मोदीजींचं नाव असलंच पाहिजे। कारण जसे इकडे देवेंद्र होते मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, तसेच मोदी म्हणतात मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन। इकडे जे झालं तेच तुमचं होणार आहे। बरं, यांना निदान उपमधला पाव तरी मुख्यमंत्रीपद मिळाले, तुमचं काय होईल मला माहिती नाही। पण मोदीजींचं नाव आहे, अमित शहांचं नाव आहे, पण त्या यादीमध्ये नितीन गडकरींचं नाव नाहीये। म्हणजे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी शिवसेना भारतीय जनता पक्ष युती व्हावी म्हणून परिश्रम घेतले, हिंदुत्व हिंदुत्व म्हणून शिवसेनेसोबत आले। भारतीय जनता पक्षाची आपली ओळख नव्हती, पण एक विचारधारा एक म्हणून ते प्रमोदजी घरी यायचे, गोपीनाथजी घरी यायचे की बाळासाहेब आणि सर्वसामान्यांच्या विकासासाठी स्थापन झालेलं सरकार आहे। आणि म्हणून लोक म्हणतात सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर, ते जरी खरं असलं तरी माझ्या लेखी सीएम म्हणजे कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस। सर्वसामान्य माणूस जेव्हा आपल्या डोक्यात असतो तेव्हा सर्वसामान्य माणसाच्या अडचणी, त्याच्या वेदना, त्याची दुःख आपल्याला कळतात। आणि म्हणून हे सरकार हे लोकांचं, आणि म्हणून या सरकारच्या माध्यमातून चंद्रकांत तुला चिंता करण्याची आवश्यकता नाही। तू संघर्षशील, खरं म्हणजे एक लढवय्या कार्यकर्ता आहे। तुझ्या पाठीशी एकनाथ शिंदे कायम उभा आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझ्या धंद्यावर फार पडणं होतं।
माझ्या कलेवर परिणाम होतो. मित्रांनो, अशा पद्धतीनं कलेवर परिणाम होणारी माणसं उपयोगी पडत नाही. त्याच्यामध्ये जो उमेदवार निवडून जाणार आहे त्यांच्या विचाराचं केंद्रातलं सरकार असेल तर विकासाला निधी मिळतो, तर त्याच्यामध्ये भांडून निधी आणता येतो. आज पुणे जिल्ह्यातही अनेक आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिले, त्याच्यामुळं मी मावळामध्ये निधी देऊ शकलो, जुन्नरला, आंबेगावला, खेडला ह्या सगळ्या भागामध्ये निधी देऊ शकलो.